सह्याद्रीच्या कुशीत हिरव्या दऱ्यांमध्ये एक असा गड दडलेला आहे ज्याच्याकडे शिवरायांनी राजधानीसाठी पाहिलं, पण नियतीने त्याला विस्मृतीत ढकललं. आज आपण बोलणार आहोत सुधागड किल्ला या विसरलेल्या रत्नाबद्दल. सुधागडाचं स्थान, आजूबाजूचा भौगोलिक फायदा, पाण्याची उपलब्धता, मजबूत तटबंदी आणि गडावरील जागा लक्षात घेता तो रायगडाच्या तुलनेत योग्य वाटत होता. पण शेवटी रायगडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि समुद्राजवळ असलेलं स्थान हे निर्णायक ठरलं. पुढे हा गड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला आणि इंग्रजांनी त्याला लष्करी दृष्टिकोनातून निष्क्रिय ठरवलं. सुधागड हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर आहे. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर प्रथम दिसतं ते भव्य प्रवेशद्वार आणि मजबूत तटबंदी. गडावर भोराई देवीचं भव्य मंदिर, पाण्याची टाकी, सदनिकांचे अवशेष, तोफा, शिलालेख आणि एक दिवाणखाना असे अनेक अवशेष आहेत. गडावरून तैलबैल डोंगर, सरसगड, राजगड, कर्नाळा आणि अगदी रायगडाचेही काही भाग दूरवरूनच दिसतात. या गडावर पुरेशी जागा असून त्या काळी एका लहानसे शहर वसवता आलं असतं. पावसाळा असो की हिवाळा, सुधागड कधीही सुंदर भासतो. हिरवळ, धुके, पाण्याच्या धारा आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य यामुळे सुधागड हे एक स्वर्गीय अनुभव ठरतो. गडाच्या पायथ्याशी स्थानिक गावकरी आजही पर्यटकांचं स्वागत करतात. गडावर एक मंदिराजवळ राहण्याची सोपी व्यवस्था, शिबिरासाठी जागा आणि गाईडसारखी सेवा उपलब्ध आहे. स्थानिक लोकांच्या मते भोराई देवी ही सुधागडाची रक्षणकर्ती आहे. या देवीची दरवर्षी मोठी यात्रा भरते. गडावर अनेक प्राचीन शिलालेख आहेत जे इतिहास संशोधकांसाठी आजही रहस्याने भरलेले आहेत. असंही सांगितलं जातं की जर रायगड निवडला नसता तर सुधागड आजच्या काळात राजधानीचा गौरव मिरवणारा असता. सुधागड म्हणजे केवळ एक गड नाही, तो एक इतिहास आहे. तो एका असलेल्या पण न झालेल्या राजधानीचा साक्षीदार आहे. तो शिवरायांच्या दृष्टीचं दर्शन आहे आणि आपल्या संस्कृतीचं स्मारक आहे. असेच विसरलेले गड, विस्मृतीत गेलेली ठिकाणं आणि आपला इतिहास द हिस्ट्री हबवर आम्ही तुम्हाला दाखवत राहू. जर तुम्हाला सुधागडाविषयी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, द हिस्ट्री हबला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचा गड कोणता असावा. पुन्हा भेटूच एका नव्या इतिहासाच्या पानात. जय शिवराय. धन्यवाद.